हाय हॅलो नमस्कार, मी नायकांची सोनाली आणि आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात आणि मजेत जाऊ दे हीच ईश्वराचरणी प्रार्थना आहे. चला तर पटकन यायच्या पहिला. तर ॲक्च्युली काय झालं होतं की आजचा विचार काहीतरी करत होते, म्हणजे आज काय काय करायचं किंवा काय बाहेरची कामं वगैरे करायची. तर का आणि कशासाठी मी हे सांगतेच तुम्हाला. तर श्रीषाची फ्रेंड आहे अन्वेषा, तिच्या घरी सगळ्या मुलींना वगैरे बोलवलेले आहेत. सो त्या सगळेच जाणार आहेत तिकडे खेळायला. मग म्हटलं ती तिकडे गेले तोपर्यंत बाहेरची कामं करून येऊ, कारण जरी श्रीषा बाहेर गेले ना तर एक ज्या गोष्टी आपण आणायला जाणार आहेत ना त्याच्याबरोबर आपल्याला 4 गोष्टी घरी येतात. सो ते सुद्धा आपल्याला अवॉइड करायचं आहे. तिलाही ह्या सवयी वगैरे काहीच लावायचं नाही. म्हणून मी काय करते की जेव्हा ती बिझी असते किंवा जेव्हा ती खेळायला वगैरे कुठे जात असेल तर त्याच वेळेला बाहेरची कामं मी करत असते. सो ती तिकडे जाणार आहे. म्हणून मग आजचा विचार करत होते की आज काय करायचं आहे. स्वयंपाक तरी ऑलरेडी आधी ठरलेलं असतं की काय बनवायचं आहे वगैरे, पण आजच्या दिवशी काय काय करायचं हेच विचार करत असते. बट खूप दिवस झालं मॉर्निंग वॉकला गेलेले नाही आहे. सकाळी लवकरही उठलेले होते, बाकी सगळे झोपलेले होते. म्हणून मग म्हटलं की चला पटकन आपण आवरू आणि मॉर्निंग वॉक करून. आणि ॲक्च्युली कसं आहे की बाकीची नंतरची कामं ही होतच राहते. सो म्हटलं की एक चक्कर मारून आलं ना की थोडंसं फ्रेश वाटतं. आणि मला खरंच सांगते तुम्हाला, अजिबात दिवसभर थकवा जाणवत नाहीये. पण ॲक्च्युली काय व्हायला लागलं, जसं गावाकडे जाऊन आलं तसं ना की डोळे उघडतच नाहीये. काय नेमकं होतंय कळत नाही. म्हणजे रात्री पण लवकर झोपते तरीही सकाळी लवकर जागच येत नाही. किती प्रयत्न केले तरी होत नाही. बट म्हटलं की आज जाग आली तर आपण पटकन मॉर्निंग वॉकला जाऊन आणि बाकीचं मग म्हटलं की आल्यावरती सगळ्या गोष्टी आपण करू. सो त्यासाठी म्हटलं की चला तयार हो आणि पटकन जाऊ. आणि जाता जाता हेडफोन लावून जाते मी आणि एक छोटासा मोटिवेशनल व्हिडिओ वगैरेही लावत जाते, जेणेकरून मला पूर्ण दिवसभर एनर्जी मिळेल, उत्साही राहील मी, एक पॉझिटिव्ह एनर्जी सुद्धा मिळेल. सो त्यासाठी मग मी एक मोटिवेशनल व्हिडिओ लावते आणि ऐकत जाते. चला, गणपती बाप्पा मोरया. जाता जाता गणपतीचं दर्शन सुद्धा आपल्याला झालेलं आहे. थोडंसं ऊन होतं, जास्त नाही आहे. मग विचार केला असा की चला आता घरी जाऊ आणि जाता जाता दूध घेऊन जायचे विचार आहे. बट बघू, कारण ॲक्च्युली काय होतं सांगू का तुम्हाला, रोडवरती ना कुत्रे एवढे आहेत भयंकर, आणि 2 व्हीलरच्या पाठीमागे एवढे लागतात ना तर ते अंगावरच आपल्या धावून येतात. त्यामुळे मी येताना की काठी नक्की घेऊन येते. सो त्यासाठी काठी हे गरजेचंच आहे खरं बघायला गेलं तरी, नाहीतर मग अनसेफच वाटत असतं. म्हणून मी दूधसुद्धा घेऊन आलेले नाही आहे. आता नंतर परत जाणार आहे त्यावेळेला येताना घेऊन आलं तरीही चालेल. मला मी कशी दिसते नक्की मला सांगा. आणि MG रोडला आपण गेलेलो होतो ना, तर त्यावेळेला मी हे एक टॉप घेऊन आलेलं होतं आणि हे क्रॉक्स घेऊन आलेले होते. तर कशी दिसतात तेही तुम्ही सांगा. मी त्याची शॉपिंग वगैरे काहीच दाखवलेलं नाही आहे. मग विचार केला की जेव्हा जेव्हा आपण यूज करू ना तेव्हा आपण सांगू, म्हटलं की हे आपण शॉपिंग करून आलेलं आहे वगैरे. चला तर वेळ नको, श्रीषासुद्धा देवीसोबत गेलेली आहे. नंतर आपण तिला पिक करायचं आहे, तोपर्यंत आपण आपली शॉपिंग वगैरे सगळीच करून येऊ. तर बघू आता, अजून असं काही डिसाइडेड नाही आहे की काही घ्यायचं किंवा काय नाही आहे, कसं मिळेल. किंवा साहेबांनी आपल्याला एक फक्त थोडासाच टाईम दिलेला आहे, त्या टायमात परत यायचं म्हणून परत त्यांना लॉग इन करायचं आहे. ऑफिसचं कामसुद्धा आहे. सो थोडाच वेळ काढून आम्ही गेलेलो आहे. तर ॲक्च्युली तिथं मला जाताना ट्रेनसुद्धा दिसली आणि वातावरण एवढं छान झालेलं मी सांगते, खूप भारी वाटत होतं. विदाऊट एनी शॉपिंग जरी आम्ही परत आलो तरी काही वाटत नाही आहे. आणि आपल्या सगळ्यांचा जिव्हाळीचा प्रश्न, माणूस कितीही थकला तरीही ह्या शॉपिंगसाठी जाण्यासाठी उत्सुकता जे काय असतं ना, तर तेच आज मी करायला आलेलं आहे. सुरुवातीला जाताना मग मी इथं झुडिओमध्ये गेले. तर ॲक्च्युली सांगते की मला मुळचंदमध्ये जायचं होतं आणि साडीसुद्धा एक बघायची होती. सो त्यासाठी मुळचंदला जायचाच विचार होता. बट साहेब म्हटले की जाता जाता जे जे तुला वाटतील की बाबा छान तिथं तिथं आपण जाऊ आणि मग डिरेक्टली आपण मुळचंदला जाऊ, परत रिव्हर्स परत पाठीमागे यायला नको म्हणून. मग पहिला झुडिओमध्ये गेले. झुडिओमध्ये एक मला पॅन्ट पसंत आली, सो मी ते घेतले. नंतर इथं ट्रेंड्समध्ये आली. ट्रेंड्समध्ये आल्यावरती मी ॲक्च्युली 3/4 लेगिन्स घेतलेली आहे. छान आहे, गो कलरचा आहे. सो तेही मी तुम्हाला नंतर ना कधीतरी दाखवेन. फक्त काय काय घेतले मी सांगते. आणि श्रीषासाठी सुद्धा मी ड्रेस घेतले तिथं. आता मुळचंदमध्ये जाऊ आणि बघू. साहेबांनी सुद्धा 1-2 शर्ट काय पॅन्ट काहीतरी घेतलेलं आहे ते पण. सो जाताना पावसाचं वातावरण खूप झालेलं होता, वाटत होतं पाऊस वगैरे पडेल की काय, ह्याची खूप दाट शक्यता होती. म्हटलं की जाऊन पोहोचते तिथं आणि मग पाऊस पड बाबा म्हटलं. परत पूर्ण भिजायचं, परत ड्रेस वगैरे असं काहीच आपल्याकडे नाही आहे आणि परत शॉपिंगसुद्धा करायचं आहे. आणि ॲक्च्युली आज काय गेले तर मुळचंदला गर्दी कमी असेल, कारण सॅटर्डे संडे तर तिथं पाय ठेवायला जागा नसतं. आणि मला एक छान साडीसुद्धा बघायची होती आणि ड्रेसेस वगैरे पण खरंच खूप छान असतात तिथे. मग म्हटलं ते सुद्धा बघू, नाईट ड्रेस वगैरे बघू असाही विचार होता. सो त्यासाठी सगळंच ह्या हिशोबाने तर आम्ही गेलेलो आहे. थांबा, तरी पण कसं काय वर या बघा.
तिथे पोचलो आणि पाऊस सुरू झाला. मग म्हटलं की चला शॉपिंग होईपर्यंत थोडंसं पाऊस तरी कमी होईल. सो निघालो आम्ही तिथूनही. टाईम खरंच खूप कमी होता. मग म्हटलं की चला जाता जाता आपल्याला तर एवढं पावसाचं वातावरण झालं, वडापाव आणि चहा तरी बनतोच असं वाटत होतं. बट आम्ही कुठंच थांबलेलो नाही, कारण परत आपल्या सगळ्यांचा कॉलसुद्धा होता. म्हणून म्हटलं की फास्ट चालेल. म्हटलं बघू आता घरी जाऊन काय आपल्याला चहा तरी बनवणारच आहे नो डाऊट. कारण काय माहिती आहे काय, वातावरण असं झालं आणि चहा नाही असं होणारच नाही आहे. मी विचार केला की चला आपण पटकन जाऊ आणि परत चहा वगैरे ही घेऊ. आणि ॲक्च्युली वातावरण एवढं खरंच भारी झालेलं होतं तुम्हाला सांगते. अशा वातावरणामध्ये मला काय म्हणायचं आहे की जरी तुमचं काही काम नसेल ना तरी तुम्ही बाहेर पडा, खूप छान वाटतं. एनर्जी एक आपल्याला एक मिळून जातं किंवा आपण एक छान मोटिवेटसुद्धा होऊन जातं. खरंच खूप भारी वाटतं. सो म्हणून मी विचार केला की जेव्हा जेव्हा काही असं वातावरण होईल ना तेव्हा एक चक्कर तरी मारू. ॲक्च्युली वॉक तरी करा, नक्कीच करा. खूप मस्त वाटत होतं मला. सो चला तर जाऊ आपण पटकन. जास्त वेळसुद्धा नाही आहे आपल्याला, कारण परत जाऊन श्रीशालासुद्धा पिक करायचं आहे. आणि वातावरण असं झालं म्हटल्यावर काहीतरी बनवायचे विचार तरी आहे. बट बघू आता श्रीशा काय म्हणते त्याच्यावरती आपण ठरवू.
इकडे आमची छोटी मोठी शॉपिंग सुरू होती आणि श्रीषा एवढं छान मजाक मस्ती करत होते. तो ते सगळे फोटोज व्हिडिओज वगैरे ही सगळी ग्रुपवरती टाकले. खरंच मुलं खूप एन्जॉयसुद्धा केलेली आहेत आणि एक छान आयडिया तिने केली. खरंच सगळ्यांनाही खूप आवडलं. असंच आपण एक एक दिवस सगळ्या मुलांना बोलवून ना की मस्त असाच प्लॅन ही त्यांचा करू नक्कीच. म्हणजेच आपल्या मुलीही एन्जॉय करतील आणि त्यांचं स्क्रीन टाईमसुद्धा कमी होतं किंवा होतच नाही आहे असं म्हणायला काही हरकतच नाही आहे. आणि छान एकत्रही खेळतात त्यामुळे जास्त असं एकदम एनर्जेटिक हे असतात, ते हॅप्पीसुद्धा असतात. खूप छान मजाक मस्ती केली त्यांनी. सो चला आता थांबू इथेच. लॉट्स ऑफ लव्ह फ्रॉम लायकांची सोनाली. भेटूच आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, काळजी घ्या.